नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? दणदणीत रविवार झालेला आहे. IPLच्या 2 कडक मॅचेस बघायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे मला मोह आवरत नाहीये त्याच्याविषयी बोलण्याचा. म्हणून तुमच्यासमोर मी इथं उभा आहे. म्हणून कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. रविवारची प्रतीक्षा सगळ्यांनाच होती. त्याचं कारण 2 फटाका मॅचेस आपल्याला डोळ्यासमोर दिसत होत्या. एक होती लखनौ विरुद्ध कलकत्ता नाईट रायडर यांची आणि दुसरी होती चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांची. आणि त्यामुळे या रविवारचं महत्त्व वाढलेलं होतं. क्रिकेट रसिकांकरता एक प्रकारची मेजवानी होती. म्हणजे दुपारी मस्तपैकी असं आमरसाचं वगैरे जेवण जेवायचं आणि नंतर तब्येतीमध्ये 2 मॅचेस बघायच्या, असा हा रविवार होता. त्यामुळे सगळ्यांनाच त्याची प्रतीक्षा होती. पहिल्या सामन्यामध्ये अगदीच जर का कबूल करायचं झालं तर लखनौ संघाने केलेला खेळ हा परत एकदा तुटपुंजा ठरलेला आहे. कलकत्ता नाईट रायडर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यांचे सगळे खेळाडू एकत्रितपणे चांगली कामगिरी करतायत आणि असं असताना जर का लखनौला त्यांच्या मायघरी म्हणजे कुठल्या ईडन गार्डनवरती त्यांच्या अंगणामध्ये जर का KKRला पराभवाचा धक्का द्यायचा असला तर काहीतरी चमत्कारिक कामगिरी करून दाखवायची काय म्हणतात गरज होती. ते मात्र काही लखनौला जमलेलं नाही आहे. कारण पहिल्यांदा स्कोअर उभारला, तो तुटपुंजा उभारला आणि त्याच्यानंतर त्या स्कोअरची पाठराखण करत असताना त्यांनी जी बॉलिंग केली, ज्याला मी मराठीमध्ये एकच शब्द वापरू शकतो आणि ते म्हणजे बेशिस्त. खरोखर बेशिस्त बॉलिंग केलेली आहे. अतिरिक्त धावांची लयलूट केलेली आहे. प्रचंड प्रमाणात वाईड टाकलेले आहेत, कॅचेस सोडलेले आहेत, नो बॉल टाकलेले आहेत आणि त्या सगळ्याचा फायदा हा KKR संघाने घेतला आणि त्यांनी बरोबर तब्येतीत एक मोठा विजय मिळवून दाखवला आहे, ज्याचा फायदा त्यांना त्यांच्या नेट रन रेट वाढवण्यासाठी सुद्धा नक्कीच होणार आहे. फिल सॉल्टनी जी जबरदस्त बॅटिंग केली, श्रेयस अय्यरनी त्याला चांगली साथ दिली, परंतु फिल सॉल्टचे सुरुवातीला झेल सुटलेला आहे हे विसरून चालणार नाही. कारण अगदी तो कमी धामांवरती असताना शॉर्ट फाईन लेगला त्याचा झेल यश ठाकूरनी सोडला, नंतर एक डीप स्क्वेअर लेगला सुद्धा झेल सोडला. या 2 झेल सुटल्यानंतर फिल सॉल्टसारखा तगडा आक्रमक फलंदाज त्याचा फायदा घेणार हे अगदी उघड होतं आणि त्याला स्वैर गोलंदाजी करून लखनौच्या बॉलर्सनी मदत केली असं मला दुर्दैवाने म्हणावं असं वाटतंय. त्यामुळे पहिला सामना हा अपेक्षापूर्ती करणारा नव्हता, कारण तो जास्त रंगला नाही. दुसरा सामना मात्र नक्कीच मजेदार झाला. कारण नाणेफेक जिंकल्यानंतर हार्दिक पंड्यानी पहिल्यांदा बॉलिंग करायचा निर्णय घेतला, कारण आदल्या सामन्यामध्ये त्यांनी पाठलाग हा जबरदस्त पद्धतीने केलेला होता. चेन्नई सुपर किंग्सचं परत एकदा मानायला लागेल की त्यांचा संघ सुंदर पद्धतीने बांधला गेलेला संघ आहे. ह्याच्यामध्ये कुणीही एका खेळाडूवरती ते अवलंबून नाही आहेत. जर का कालच्या सामन्याची गोष्ट करायला गेली तर त्यांनी अजिंक्य राहणेला ओपनिंगला पाठवलं, 3 नंबरला ऋतुराज आला. या गोष्टीसुद्धा बदल करताना ते घाबरत नाहीत आणि बॅटिंगमध्ये ऋतुराज गायकवाडनी अप्रतिम बॅटिंग केली, अप्रतिम सहजी बॅटिंग त्यांनी केली. शिवम दुबेनी त्याला अप्रतिम साथ दिली. दोघांनी मिळून झकास मोठी भागीदारी केली आणि त्यामुळे एक जबरदस्त पाया हा चेन्नई सुपर किंग्सच्या धावसंख्येचा उभारला गेलेला होता. लोकांना मात्र प्रतीक्षा वेगळीच होती. जशी जशी 20 षटकं संपत आलेली होती तसे लोकांची अस्वस्थता वाढत चाललेली होती. सगळेजण देवाकडे प्रार्थना करत होते की एक बॅट्समन आऊट होऊ देत आणि नेमकं तसंच झालं. आणि त्याच्यानंतर महेंद्रसिंग धोनी हा केवळ 4 बॉल करता बॅटिंगला आला. धोनी सध्या मुद्दाम बॅटिंगला येतोय, त्याला हे करायचं आहे, त्यांना लोकांना आनंद द्यायचा आहे, त्याला परत त्या ज्या सगळ्या आठवणी आहेत त्या जिवंतपणे जाग्या करायच्या आहेत, म्हणून तो वानखेडे स्टेडियमवरता बॅटिंगला आला. काय म्हणावं या माणसाला, काय म्हणावं. पहिला बॉल सिक्सर, दुसरा बॉल सिक्सर, तिसरा बॉल सिक्सर, चौथ्या बॉलला 2 रन, 4 बॉलमध्ये 20 धावा त्यांनी केल्या. जे मारलेले फटके होते ते ताकदवान होते आणि त्याच्यातनं परत ओरिजिनल धोनी दिसून आला. शेवटच्या ओव्हरमध्ये पडलेले या मारामुळे चेन्नई सुपर किंग्सला चांगला धावफलक उभारता आला. याच्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या बॉलिंगच्या अडचणी परत एकदा नाक वर करून बाहेर आल्या. जसप्रीत बुमराहचा सन्माननीय अपवाद सोडला तर बाकीच्या बॉलर्सना ह्या बॅट्समनना रोखणं हे शक्य झालं नाही.
तरीही मी म्हणेन श्रेयस गोपालनी थोडी बरी बॉलिंग केली, तरीही त्या पुरेशा गोष्टी नव्हत्या, कारण चेन्नईला रोखण्याची जी गोष्ट आहे ती त्यांना जमली नाही. 200चा धावफलक चेन्नई सुपर किंग्सची धावसंख्या ओलांडून गेलेली होती आणि नंतर गरज होती मुंबई इंडियन्सला जबरदस्त सुरुवातीची जी मिळाली, कारण ईशान किशन आणि रोहित शर्मानी सुरेख सुरुवात परत एकदा करून दिली. दडपण जे होतं ते हळू चेन्नई सुपर किंगकडे नेण्यामध्ये ते यशस्वी झालेले होते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, एकाच ओव्हरमध्ये पथिरानाने कमाल केली. सुरुवातीला त्यांनी पहिलं आऊट काढलं ईशान किशनला आणि नंतर त्याच ओव्हरमध्ये त्यांनी आऊट काढलं सूर्यकुमार यादवला. तो झेलसुद्धा ज्या पद्धतीने मुस्तफिजुरनी पकडला, त्याचं जे प्रेझेन्स ऑफ माइंड होतं ते जबरदस्त होतं. तो एका अर्थाने टर्निंग पॉईंट होता, कारण दुसऱ्या बाजूनी रोहित शर्मा सुपर्ब बॅटिंग जरी करत होता तरी त्याला म्हणावी तशी साथ समोर न मिळणं हे नंतर अवघड होत गेलं. त्याचं कारण एकच होतं, चेन्नईच्या बॉलिंगमध्ये दम होता. एकीकडे त्यांच्याकडे अप्रतिम स्पिनर होता त्या रवींद्र जडेजाच्या रूपाने, दुसरीकडे पथिरानासारखा वेगळा बॉलर होता, तिसरीकडे तुषार देशपांडे, शार्दूल ठाकूर सारखे असे बॉलर होते की ज्यांना मुंबईमध्ये खेळण्याचा अनुभव होता, त्या विकेटवरती कशी बॉलिंग टाकायचा याचा अनुभव होता. या सगळ्याचा आधार घेत रोहित शर्मानी शतक करूनसुद्धा मुंबई इंडियन्सला 20 धावांचा पराभव स्वीकारायला लागला. योगायोग आहे हा की निव्वळ योगायोग आहे. धोनीमुळे ही मॅच फिरलेली नाही आहे, पण धोनीच्या 20 धावा आणि पराभवाच्या 20 धावा या मात्र बरोबर जुळत आहेत. या सगळ्याच गोष्टी अजब आहे. एका अर्थाने मला पुणेरी स्टाईलमध्ये म्हणावंसं वाटतं, मुंबईच्या लोकांनी मुंबई इंडियन्सला हरवलं आहे का काय अशी मला शंका आली. कारण तुम्ही बघा, तुषार देशपांडे, शिवम दुबे, शार्दूल ठाकूर या तिघांनी अप्रतिम कामगिरी केली आणि मुंबई इंडियन्सला पराभूत करण्यामध्ये मोठा वाटा त्यांनी उचलला आहे. अर्थातच मॅन ऑफ द मॅच पाथिरानाची बॉलिंग ही फारच छान होती, परंतु त्याला पाठिंबा जो होता तो चेन्नई सुपर किंगच्या एका चांगल्या धावसंख्येचा होता, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे रविवार अशा अर्थाने सार्थकी लागलेला आहे. चांगल्या मॅचेस बघायला मिळालेल्या आहेत. विंटेज धोनी परत एकदा बघायला मिळालेला आहे. त्यामुळे पब्लिक खुश झालेलं आहे, मी सुद्धा खुश झालेलो आहे. परंतु जो आधीच्या ह्याच्यात मी मुद्दा मांडला होता, फक्त बॅटिंगवरती अवलंबून राहणाऱ्या टीमला यश मिळणार नाही आहे. ज्यांच्या संघ व्यवस्थापनाने बॅटिंगबरोबर बॉलिंगचा सुद्धा विचार केला आहे त्यांना यशाचा मार्ग दिसतोय. हे माझं मत झालं. तुमचं मत काय मला जरूर कळवा. कारण धोनीच्या सिक्सर तुम्हाला कशा वाटल्या, ऋतुराजची नितांत सुंदर सहज सुंदर बॅटिंग तुम्हाला कशी वाटली, आणि त्याचबरोबर बॉलिंगच्या डिपार्टमेंटमध्ये एकीकडे लखनौच्या टीमची बेशिस्तपणा, दुसरीकडे चेन्नईचा शिस्तशीरपणा, या गोष्टींचा फरक मला जाणवला. तो तुम्हाला जाणवला का मला नक्की कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल हे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.